तर गुड मॉर्निंग सर्वांना. नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर झाला विषय आज असा की मी चाललो होतो मॉर्निंग वॉकसाठी. तोपर्यंत श्लोक बोलला, पप्पा आज आम्ही दोघे पण येणार आहे तुमच्या संग वॉकिंगला. सोबत आल्यानंतर रस्त्याचं नुकतंच काम चालू होतं. नवीन रस्ता अगदी एकदम गुळगुळीत होता आणि स्वच्छ पण दिसत होता. ते दोघे तर माझ्या पुढे पळत गेले. पळून झाल्यानंतर थोडे दमून बसले. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्या दोघांना विचारले की अरे तुम्ही काय दमला? दोघे एका सुरात हो म्हणाले. मी हसून म्हणलो, चला आता दोघे थोडी एक्सरसाइज करून दाखवा. शौर्यने तिथेच लगेच पुशअप मारायला चालू केलं. शौर्य माझी एक्सरसाइज बघून सेम टू सेम एक्सरसाइज करत होता. त्याच्या काय मनात आलं त्याने तर प्राणायामच चालू केलं. प्राणायाम करण्याची टॅक्ट बघा त्याची. थोडीशी स्ट्रेचिंग आणि उड्या मारून झाल्यानंतर आम्ही फाट्यापर्यंत आलो. तिथून शौर्यला एक हॉटेल दिसलं. शौर्य लगेच मला म्हणाला, पप्पा मला भूक लागली आहे. मी त्याला बोललो, घरी बाळा दूध आणि नाश्ता तयार आहे. रस्त्यावरील झाडाचं एक फुल सुंदर तोडून मी शौर्यला दिलं. थोड्या अंतरावरच आम्हाला एक माकड दिसलं. शौर्य हसून बोलला, पप्पा मी त्या माकडाला फुल देऊ का? तिथून मी त्याला घेऊन आलो. दुकानापाशी आला पण तो डायरेक्ट दुकानाच्या पायरीवरतीच येऊन बसला. मीही माझं रुटीनचं लवकर आवरून दुकानात गेलो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.